तर राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशीच ब्लॉग बघण्यासाठी फॉलो सुद्धा करून घ्या. ब्रश वगैरे केला, चहा घ्या, पहिला अंग घेतली करून आणि घेतल्या माझ्या रेणुका माझे दर्शन. कारण की तुम्हाला तर माहिती, रेणुका माझे दर्शन घेतल्याशिवाय मी की घराच्या बाहेर निघत नाही बा. रेणुका माझे दर्शन घेतलं आणि मी निघलो डायरेक्ट बाहेर. आणि तुम्ही आता विचार करा आणखी मी एवढ्या सकाळी म्हणजे 6 वाजता कुठं निघलो. चला मग सांगतो तुम्हाला मी कुठं चाललो होतं. पायता पायता आलो बा एस टी बस स्टँडमध्ये आलो आणि आपण चालू संभाजीनगरला. कारण की जादून यायचं होतं बा दाखवण्यात. मग काय थोड्याच वेळ लागली मग आपल्या संभाजीनगरसाठी गाडी. मग काय निघलो बा आम्ही संभाजीनगरले. आणि पायता पायता आलो मग आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एस टी बस स्टँडवर. मग काय एस टी बस स्टँड केला, आठवण निघलो डायरेक्ट MGM हॉस्पिटलकडे. कारण की लवकर जायचं होतं आम्हाला हॉस्पिटलवर. नंबर लावून ठेवला होता आम्ही. हॉस्पिटलवर जात नाही तर लागलं बा डोकं दुखायले. कारण की चहा पेल नव्हता. मग काय चला म्हणलं चहाच पिऊन येऊ. मग काय चालू बा मी चहा प्यायले. पण काय परत आलो बरं काकाच्या हॉटेलवर आलो. मग काय घेतला मला एक चहा तिथं मी घेतला बा चहा पिऊन. चहा पिऊन घेतला होता पण संदीप भाऊसाठी आणि वहिनीसाठी चहा घेतला होता. मी डायरेक्ट हॉस्पिटलवर पार्सल म्हणलं. हॉस्पिटलवर रूम पाहत जादू काही तर एकटा बसलो होता. म्हणजे पप्पाजवळ बसलो होता माझा जादू. पण मग तू असं चाळी करायचं हे दाखवा ते दाखवा, नाटकं करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं. मला केलं तर जादून पागल. काय थोड्याच वेळ झाले बघ जादूची रिपोर्ट म्हणजे चांगली निघली. डॉक्टर म्हणे आता पुढच्या वेळेस लवकर या म्हणे. कारण की आम्ही यावेळेस लेट झालो, पुढच्या वेळेस लवकर बोललेलं दवाखान्यात. मग काय जशी आम्हाला सुट्टी आली तसं आम्ही डायरेक्ट रिक्षा केली, डायरेक्ट निघलो एस टी बस स्टँडकडे. कारण की लवकर जाणं होतं घरी. बस काही लवकर लागत नाही बा मग तिथं. मग काय थोड्याच वेळ आलो एस टी बस स्टँडवर. म्हणलं आता गाडीची वाट पाहू थोड्या वेळ. मग काय थोड्या वेळ गाडीची वाट पाहू बसलो बा आम्ही. रस्ते काही भेटले नाही आपल्या, पण आपण केली डायरेक्ट एर्टिगा ड्रायव्हर तुमचा भाऊ होता. मग विचार करा किती लवकर जाऊ आपण घरी आज. एक करत बा आपली ते काही गाडी बिडी काही जमत नाही. तुम्हाला सगळं माहिती आपल्याला गाडी काही जमत नाही. गाडी दुसऱ्या भावात होते. पण त्या भाऊने म्हणलं लवकर घ्या जरा आम्हाला लवकर सोडा चिखलीत. ते म्हणचाला काही विषय नाही बस सोडतो तुम्हाला लवकर चिखलीत. मग काय भाऊने घेतली डायरेक्ट गाडी पेट्रोल पंपावर. कारण की गाडीमध्ये टाकणं डिझेल टाकल्याशिवाय गाडी काही पुढे जात नव्हती. म्हणलं काही विषय नाही घ्या भाऊ डिझेल भरून तुम्ही. डिझेल घेतलं भरून लागलो रस्त्यानं. भाऊ अशी गाडी पळवत जा पण तिकडे पाहिलं तिकडे दिसली मला एकदम जुनी गाडी. ती म्हणजे नेते बेती फिरतात ते गाडी तिकडे दिसली. बोले मला आपली फेवरेट गाडी होती. इकडे पाहिजे तर भाऊ कडे तिचे स्पिन गाडी पोरवली बा. मग काय थोड्याच वेळ काय आणलं बा भाऊन आपल्या संभाजीनगरून चिखलीमध्ये. काय गाडीवाले गेले त्याच्या घरी. संदीप भाऊ गेले त्याच्या घरी. मी चालू आपल्या घरी. भेटू मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. असे ब्लॉग बघण्यासाठी सुद्धा करून घ्या.